कणकवली तालुक्यातील कळसुली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 आणि कळसुली दिंडवणे प्राथमिक केंद्र शाळा नंबर 2 येथील विद्यार्थ्यांना जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी आणि त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान नर यांच्या संकल्पनेतून गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कला, क्रीडा, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवा करत आहेत। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ट्रस्टतर्फे वेळोवेळी साहित्य वाटप, शैक्षणिक मदत आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात। या कार्यक्रमाला जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे कार्यकर्ते सूर्यकांत पालव, कळसुलीचे माजी उपसरपंच गजानन मटकर, ग्रामपंचायत सदस्य मानसी दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रीती पारदिये, कळसुली नंबर 1 च्या मुख्याध्यापिका संगीता सावंत, कळसुली दिंडवणे शाळेचे मुख्याध्यापक दिनेश सुद्रिक, शिक्षिका राधिका कवडे, रवींद्र मोरे, रविकांत दळवी, लक्ष्मण घाडीगावकर, संतोष सुतार, रुजय फर्नांडिस, काका दळवी, महादेव मटकर, विराज गोसावी, अंगणवाडी सेविका रुशाली बागवे, प्रमिला दळवी यांच्यासह कळसुली जिल्हा परिषद नंबर 1 व कळसुली दिंडवणे शाळेचे सर्व पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, स्केचपेन बॉक्स, ब्लँकेट आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवे बळ मिळते असे मत व्यक्त केले। आज या ठिकाणी जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने आपले सन्माननीय श्री सत्यवान यांच्या मार्फत आणि त्यांचे कार्यकर्ते आमचे मित्र सत्यवान सूर्यकांत पालव यांच्या वतीने आज या ठिकाणी कार्यक्रम साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। मध्यंतरीच्या कालावधीत आचारसंहिता असल्यामुळे हा कार्यक्रम थोडासा उशिरा झाला। आज या ठिकाणी सर्व आपल्या कळसुली नंबर 1 चे पालक, अंगणवाडी शाळेचे पालक आणि ट्रस्टच्या एवढे आभार मानतो की त्यांनी हाच कार्यक्रम मुलांसाठी केला। दरवर्षी त्यांच्याकडनं असाच कार्यक्रम होत राहील। आपण त्यांना शुभेच्छा देऊया। कोणतंही आर्थिक सहाय्य न घेता आपल्याला विनामूल्य सगळं साहित्य त्यांनी उपलब्ध केले। फक्त आपल्याला यायचं आणि जायचं त्याने आपल्याला खर्च लावलेला आहे। त्याबद्दल मी कळसुली दिंडवणीच्या वतीने मुख्याध्यापक सुद्रिक त्यांचे मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो। आज हा कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये जे काही मान्यवर उपस्थित राहिले त्यांचं मी आभार मानतो। विशेष आभार संस्थेचे जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान नरकर यांनी ही संकल्पना जी मांडली की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांनी आज वह्या आणि एक चादर वाटप करून मुलांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण केलं। त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं त्यांचं आभार मानतो। धन्यवाद। अशीच मायेची ऊब, मायेचा आशीर्वाद तुमच्या संस्थेकडून सतत या आपल्या गावच्या विद्यार्थ्यांना मिळो ही अशी माफक आशा व्यक्त करते। विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग।